हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर इथं आज हा व्लॉग माझा आहे, सोमवार शूट केलेला आहे, सोमवारचा आहे। तर बघू शकता इथं माझा 16 सोमवारपैकी हातचा 9वा सोमवार होता। बघू शकता मी ते बेल वगैरे आणून ठेवलेला होता। तर 108 बेल हा मी व्यवस्थित चांगला असा मापून ठेवायचा होता मला। तर मी इथं पूजेला त्यावेळेस कसं घाई गडबड होते म्हणून मी आधीच इथं मापून ठेवला 108 बेल। लगेच मग मी इथं आवरायला घेतलं। इथं मी शक्यतो ही पूजा 5च्या नंतरच करते। तर मी इथं बघू शकता मी लगेच आंघोळ वगैरे करून घेतली आणि लगेच माझं आवरायला घेतलं। बघू शकता तुम्ही कोणी 16 सोमवाराचं व्रत केलं आहे मला नक्की एकदा कमेंटमध्ये सांगा। माझं पण मी फर्स्ट टाईमच करत आहे। तर खूप छान असं व्रत आहे, कोणी केलं नसेल तर नक्की करा। खूप छान असं अनुभव येतो मला तर आलेला आहे। माझा हा 9वा सोमवार आहे, तरी माझे 16 सोमवार बाकी आहेत बघू शकता। तर मी इथं माझं आवरायचं चालू होतं। आवरल्याच्या नंतर लगेच मला इथं नैवेद्य वगैरे पण बनवायचा होता। तर नैवेद्य काही नाही, हा चुरम्याचा असतो। तर तुम्हाला कोणाला माहीत नसेल तर माझ्या नक्की एक चॅनलवरती आहे, तुम्ही नक्की जाऊन तो बघा। लगेच इथं माझं आवरल्याच्या नंतर मी लगेच इथं नैवेद्य बनवायला लागले। नैवेद्य बनवून मला लगेच जायचं होतं खाली मंदिरामध्ये। तर आमच्या गावातून 1 किलोमीटर मंदिर आहे। तर मी मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलंच आहे, नक्की तुम्ही बघा। तर मग मी इथं लगेच नैवेद्य बनवत होते। मला इथं घरी पूजा वगैरे पण मांडायची होती। पूजा वगैरे मांडून मग लगेच मला जायचं होतं मंदिरामध्ये। बघू शकता मी तर लवकर आवरून घेतलं। लवकर आवरून घेतल्याच्या नंतर लगेच मी इथं निघाले। बघू शकता मला इथं ताट वगैरे पण भरून घ्यायचं होतं आणि लवकर जाऊन यायचं होतं। 16 सोमवारचं व्रत हे खूप छान आहे। मला काही अनुभव नव्हता, परंतु मी जेव्हा हे उपवास धरले तेव्हा माझी आई धरायची। तर मी बोलले होते की मी करणार म्हणून। तर मग माझी एक मनामध्ये इच्छा होती की मला पण करायची आहे। कोणती ना कोणती आपली इच्छा असते ती पूर्ण होतेच। तर आपण मनोभावातून करायचं, कोणतं पण व्रत करायचं असेल तर मनोभावातून करा, आपली नक्की इच्छा पूर्ण होणार। तर बघू शकता मग माझी इथं चाललेली होती नैवेद्याची तयारी। तर नैवेद्य वगैरे पण बनवायचं होतं आणि लगेच मला निघायचं होतं, कारण अंधार वगैरे पडतो म्हणून मग मी लवकरच इथं निघाले तयार होऊन। तर बघू शकता इथं लॉक वगैरे लावून घेतलं, ताट वगैरे सर्व घेतलं। नंतर मग इथं रस्त्याने जात होतो का आमच्या इथं गावाच्या 1 किलोमीटर आहे मंदिर, खूप छान मंदिर आहे आमच्या गावातलं बघू शकता। तर इथं असं शेतामधूनच जावं लागतं। तर मी मागच्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर केलेलं आहे, तुम्ही नक्की जाऊन बघा। आमच्या गावातील महादेवाचं मंदिर खूप छान आहे। तर मग मी इथं बघू शकता आले होते महादेवाच्या मंदिरामध्ये। तर बघू शकता किती छान आहे। तर मग मी इथं लगेच पूजेला लागली, पूजा वगैरे सर्व करून घेतली बघू शकता। तर इथं दही दूध मी अभिषेक करायला आणलेलं होतं बघू शकता। इथं माझं पूर्ण ताट मी इथं आणलेलं होतं बघू शकता। तर जेवढी सेवा कराल तेवढं कमीच आहे, कारण आपण कोणती पण सेवा मनाभावातून करायची तर आपली नक्की इच्छा पूर्ण होते। तर मी इथं माझी पूजा चालू होती। तर बघू शकता इथं पूजा वगैरे झाल्याच्या नंतर मग लगेच घरी निघायचं होतं आम्हाला। तर मग इथं लगेच घरी आल्याच्या नंतर माझी ही घरची पूजा बघू शकता। तर कशी वाटली माझी पूजा घरची तर नक्की कमेंटमध्ये सांगा। तर आज काढलेले काहीच फोटोज तुमच्यासोबत शेअर करावे म्हणलं। तर बघू शकता कशी वाटली माझी आजचा लूक, 16 सोमवाराची पूजा वगैरे, तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा। चला तर भेटू अशाच एका व्हिडिओ, तोपर्यंत